एका ताईचा ऍक्सिडेंट झाला होता. ती म्हणजे ह्या भागामध्ये धंदा होत नव्हता. मूळतः तिचं पूर्ण बालपण भुईगल्लीमध्ये गेलं होतं. एका घर मालकिनीने तिला सांभाळले होते आणि आई वडील म्हणजे आई तिची लहानपणातच वारली होती. साधारणतः त्या मुलीचं वय 22 ते 23 वर्षाची होती. अतिशय सुंदर दिसणारी मुलगी होती ती. आणि ज्यावेळेस तिला ह्या भागामध्ये कामधंदा होत नसल्या कारणाने ती बाहेर लॉस सिस्टीमला जाऊन हे काम करत होती. आणि अचानक असं झालं की एका गाडीने हायवे रोड असल्या कारणाने एक गाडी आली आणि त्या ताईला उडून गेली. ऑन द स्पॉट त्या ताईचं म्हणजे खूप सिरियस झाली ती. त्याच्यानंतर तिला ऍडमिट करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी ऍडमिट केलं होतं त्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की ही केस शक्य नाहीये, तुम्ही ससून हॉस्पिटलला शिफ्ट करा, सिरियस आहे. आणि ससून हॉस्पिटलला ताईला शिफ्ट केलं. ती ताई कोम्यामध्ये गेली आणि तिच्याबरोबर एक मुलगा होता की जो साताऱ्याचा होता. त्या मुलाला त्या ताईंनी भरपूर खर्च केला होता. म्हणजे गाडी असेल, मोबाईल असेल, प्रेम होतं. ते भावनिक ती त्याच्या प्रेमात अडकलेली होती. आणि त्या मुलांनी पण असं तिच्यावरती असा विश्वास दाखवला होता की मी तुझ्याशी खूप प्रेम करतो, माझं तुझ्यावरती खूप जीवापाड प्रेम आहे. पण वास्तविकता तसं काही नव्हतं. ज्यावेळेस ही घटना घडली आणि ती मुलगी कोम्यात गेली आणि नंतर मला त्या मुलाचे नंबर भेटला की बाबा ह्या मुलावरती, कात्रजला त्यांचं घर होतं, तिने कात्रजला भाड्याने घर घेतलं होतं आणि तिथं ती सातत्याने येणं जाणं त्या मुलाबरोबर करत होती. मग अशा वेळेस ज्यावेळेस अशी घटना घडली तर मला नंबर मिळाला, कारण की तिथल्या ज्या ताई लोक होत्या त्या सगळ्या एकत्रित आल्या आणि त्या ताई म्हणाल्या की ह्या मुलांनी तिला पूर्ण हे करून टाकलेली आहे. म्हणजे पूर्ण तिचं जे काही तिने कमवलं ते सगळं त्या मुलावरती तिने खर्च केलेला आहे. तर निदान मरणाच्या वेळेस, कारण की त्याचं त्या मुलावरती जीवापाड प्रेम होतं, तर निदान शेवटच्या टप्प्यात तरी त्यांनी तिला बघावं, तिला आवाज सोबत राहावं यासाठी प्रयत्न करण्यात आला. आणि त्या मुलाला मी सतत कॉल करत होते. तो फक्त मुलगा एकच म्हणायचा की मी साताऱ्यावरनं निघालोय. 3 दिवस झाले तो काय साताऱ्यावरून निघाला नाही. आणि शेवटी त्या ताईची म्हणजे ती मृत्यू झाला त्या ताईचा. आणि परत मी ज्यावेळेस त्याला कॉल केला तर त्याला मी एकच म्हटलं की तू आता बाबा साताऱ्यावरनं निघू नको, परत एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या भावनेशी खेळू नको, कारण की हिथं जी प्रेम भावना आहे ना त्याचाही बाजार मांडला जातो.